मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी असो मस्त असं हेल्दी आपल्याला द्यावंसं वाटतं. पण असा जर आपण भोपळा खायला दिला, भोपळ्याची भाजी दिली तर मुलं खात नाही. पण अशा मस्त गोड पुऱ्या जर भोपळ्याच्या बनवून दिल्या तर मुलं आवडीने खातात. हे बघा किती छान कलरफुल मस्त ह्या भोपळ्याच्या पुऱ्या मी बनवलेल्या आहेत. छान आहेत ना, मस्त गोड अशा ह्या पुऱ्या. चला मग बनवूया. इथं मी 200 ग्रॅम हा भोपळा घेतलाय. हा लाल भोपळा मी घेतलेला आहे. आता याला आपण शिजवून घेणार आहे. मी असाच्या असं या भोपळ्याला शिजवणार आहे. मी इथं कुकर घेतला आहे. कुकरमध्ये 1 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलंय आणि हा भोपळा धुवून घेतला आणि छान असा ठेवून दिलाय. 3 ते 4 शिट्या याच्या मी घेऊन घेतल्या आणि गार झाल्यानंतर मी याला काढून घेतलंय. हे बघा, याचा पल्प वरचा मऊ लुसलुशीत लगेच पटकन निघतोय आणि साल लगेच वेगळी होते. हे पूर्ण मी काढून घेते. वरचा गर हा पटकन निघतोय आणि ही साल आपल्याला टाकून द्यायची. असं पूर्ण गर मी याचा काढून घेते. जास्त तुकडे करायची गरज नाही, काही नाही. एका झंझटमध्ये पटकन होणारा हा मस्त शिजून तयार झालाय आणि किती मऊ पण झालेला आहे. हे बघा, आता याला पूर्ण मी मॅश करून घेते. मस्त बटाट्यासारखं याला मॅश करायचं आहे आपल्याला, कारण हा ऑलरेडी खूप मऊ शिजलेला आहे. त्यानंतर अर्धा वाटी मी इथं गूळ घेतलाय. 200 ग्रॅम भोपळ्यासाठी आपल्याला अर्धा वाटी गूळ वापरायचा आहे. याला पूर्ण आपल्याला मिक्स करायचं आहे. गूळ टाकल्यामुळे लगेच हे नरम झालेलं आहे. अजून नंतर मी गव्हाचं पीठ घेतलंय. आपलं जे घरात चपातीचं जे पीठ असतं ते आपल्याला वापरायचं आहे. ते 2 कप मी एवढं घेऊन घेतलंय. मीठ टाकायचं आहे 2 ते 3 चुटकी असंच टाका आणि विलायची पावडर टाकायची 1 चमचा. जायफळ पावडरसुद्धा वापरू शकता तुम्ही. आता हे छान असं आपल्याला मळायचं आहे. यामध्ये वाटलं तर थोडं पाणी टाकत जायचं आणि मस्त कणकेसारखा आपल्याला डो हा बनवून घ्यायचा. हे बघा, मस्त चपातीसारखा मी डो बनवून घेतलाय. नंतर एक गोळा घेतला, त्याला गव्हाचं पीठ थोडं लावून घेतलं आणि मस्त बारीक अशी मोठी पोळी आपल्याला लाटून घ्यायची. हे बघा, मी अशी लाटून घेतली. नंतर एक वाटी किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मस्त एका वेळेस 4 ते 5 पुऱ्या ह्या पटापट बनवून तयार होतात. कारण आपण एक जर लाटायला गेलो तर वेळ पण खूप लागतो आणि एकसारख्या पण होत नाही. म्हणून छान मुलांना आकर्षक वाटेल म्हणून मी अशा ह्या एकसारख्या पुऱ्या मी नेहमी बनवून घेते माझ्या मुलांसाठी. आता इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये. गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आणि मस्त 1-2 पुऱ्या आपल्याला अशा तळून घ्यायच्या आहेत. मिडियम फ्लेमवर मस्त छान असा खरपूस लालसर कलर येईल तोवर तळायचं. लो फ्लेमवर जर तळलं तर या कच्च्या राहतील आणि हाय फ्लेमवर जर तळलं, गूळ टाकल्यामुळे लगेच या लाल होतील. म्हणून लक्षात राहू द्या, मिडियम फ्लेमवर मस्त खरपूस अशा मी या तळून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकतात किती छान कलर यांना आला आहे. मी अजून एक बॅच इथं तळून घेते. एका वेळेस मी 2 पुऱ्या ह्या टाकते. तळताना लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम मिडियम ठेवा. मस्त दोघं साईडने पालथं मारून यांना खरपूस कलर येईल तोवर यांना परतून घेते. माझ्या चॅनलवर ऑलरेडी मी भोपळ्याचे घारगे कसे बनवले आहेत त्याची व्हिडिओ टाकलेली, म्हणून ती पण व्हिडिओ बघा. त्याच्यात पण वेगळेच मी भोपळ्याचे घारगे बनवलेले आणि खूप नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत. म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. असे सगळे भोपळ्याचे घारगे मी बनवून घेतलेत. किती सुंदर कलर, किती सुंदर आणि किती एकसारखे दिसतात हे भोपळ्याचे घारगे. ते तुम्ही दहीसोबत, हिरव्या चटणीसोबत, नाहीतर लसणाच्या चटणीसोबत द्या. मस्त जबरदस्त लागतात हे भोपळ्याचे घारगे. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जवळची बेल आयकन घंटी पण नक्की दाबा. म्हणजे जेणेकरून मी पुढच्या वेळेस काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. चला मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि गोड अशा रेसिपींसोबत. बाय.